आज आहे महाशिवरात्री. नेहमीप्रमाणे सकाळची सर्व काही कामे उरकून घेतली. सुरुवातीचं काम केलं ते म्हणजे उंबरठा लेपन करून घेतलं आणि लेपनमध्ये इथे मी ओमच काढले, हळदी-कुंकू वाहून घेतलं, दिवा लावून घेतला आणि खूप छान असं माझं लेपन इथे पूर्ण झालं. देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर इथे जलाचा अभिषेक केला, दह्याचा अभिषेक केला आणि माझ्याकडे 11 बेलपत्र होती. ती बेलपत्र मी वाहून घेतली आणि महादेवाची अशी आरती करून घेतली. त्यानंतर इथे 11वा शिवलीलामृतचा 11वा अध्याय मी पठण केला आणि माझी पूजा पाहू शकता तुम्ही. ही खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि इथे रांगोळीमध्ये मी इथे महादेवाची पिंडच काढलेली आहे. अशा पूजा घरामध्ये झाल्या ना, घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटते आणि एक घरातलं वातावरण ना खूप छान बनतं आणि सगळीकडे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जपच ऐकू येत होता. त्यानंतर इथे मला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. ती खिचडी मी बनवून घेतली आणि आई तर का फराळ करणारच नव्हती. आई फलाहारच करणार होती आणि श्रावणी आणि आस्थाने तर अगोदरच फराळ करून घेतला होता. मस्त असा मी इथे फराळ करून घेतला आणि आता महाशिवरात्री म्हणल्यावर आपण तर महादेवाच्या मंदिरमध्ये जातोच. जवळच आमच्या इथे काशी विश्वेश्वरचे खूप छान असं जागृत देवस्थान आहे. तिथल्या मंदिरमध्ये मी गेले आणि तिथं दर्शन घेतलं आणि तिथला परिसर आणि तिथली वातावरण तुम्ही पाहू शकतात. खूप छान असं तिथलं वातावरण आहे आणि त्या दिवशी तिथे महादेव पार्वतीचा विवाह सोहळासुद्धा लावण्यात आला होता, जो की आम्हाला पाहायला भेटला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.